जगप्रेरणा डिजिटल न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। पाहूया आज जिल्ह्याची मोठी बातमी। मोटरसायकलने गांजाची तस्करी करणाऱ्या युवकास केली अटक। पोलिसांची कारवाई। 94,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त। मोटरसायकलवरून गांजा वाहून नेत असलेल्या युवकाला गंगाझरी पोलिसांनी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारावर सापळा रचून अटक केल्याची घटना 29 जुलै रोजी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास गोंदिया तालुक्यातील दांडेगाव पैकणटोला मार्गावर केली। आरोपीकडून 94,050 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। शंकर रामसिंग दूध बर्वे वय 36 वर्ष राहणार एकोडी असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे। प्राप्त माहितीनुसार 29 जुलै रोजी सकाळी 9 वाजताच्या सुमारास दांडेगाव ते पैकणटोला जाणाऱ्या रोडवर एक व्यक्ती मोटरसायकलने गांजाची विक्री करण्यासाठी अवैध वाहतूक करीत आहे अशी माहिती गंगाझरी पोलिसांना मिळाली। त्यानंतर वरिष्ठांना माहिती देऊन नाकाबंदी केली असता एक व्यक्ती दांडेगाव ते पैकणटोला मोटरसायकलने जाताना आढळला। पोलिसांनी त्याला थांबवून पंचासमक्ष त्याचे नाव विचारले असता त्याने त्याचे नाव शंकर रामसिंग दूध बर्वे वय 36 वर्ष असे सांगितले। पंचासमक्ष त्याची आणि त्याच्या ताब्यातील हिरो कंपनीची मोटरसायकल क्रमांक MH35X2713 या वाहनाची झडती घेतली असता मोटरसायकलचे पेट्रोल टँक कव्हरमध्ये उग्रवास येणारा गांजा आढळला। त्यावेळी 2 पंच मापारी फोटोग्राफर यांच्या समक्ष मौका जप्ती पंचनामा तयार करण्यात आला। त्यात मिळालेल्या गांजाचे मापारीकडून इलेक्ट्रॉनिक वेट मशीनद्वारे वजन केले असता त्याचे वजन 0.241 ग्राम एवढे असून प्रति ग्राम 100 रुपये प्रमाणे एकूण 24,100 रुपये व आरोपीकडील हिरो कंपनीची मोटरसायकल किंमत 70,000 रुपये असा एकूण 94,100 रुपयाचा माल जप्त केला। गांजा 2 पंचासमक्ष लिफाफ्यात सीलबंद करून जप्त करण्यात आले। तसेच त्यातील आरोपीकडील हिरो कंपनीची मोटरसायकल जप्त करण्यात आली असून आरोपीस ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला आणून नमूद आरोपांविरुद्ध पोलीस स्टेशन गंगाझरी येथे NDPS ऍक्ट 1985 कलम 8 क 20 ब प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे।